आरबीआयने कर्ज स्वस्त केलंय का? तुमच्या घराचा किंवा गाडीचा EMI कमी होणार का? चला अगदी सोप्या भाषेतून समजून घेऊया आरबीआयचे 5 मोठे निर्णय. पहिला, व्याज दर जैसे थे. आरबीआयने रेपो रेट 5.25% वरच ठेवला आहे. म्हणजेच तुमच्या बँकेचा कर्जाचा सध्याचा EMI वाढणारही नाही आणि कमी होणारही नाही. दुसरा, पुढचा प्लॅन न्यूट्रल स्टन्स. आरबीआयने आपली भूमिका न्यूट्रल ठेवली आहे. याचा अर्थ पुढे जशी गरज पडेल तसे व्याजदर वाढवले किंवा कमी केले जाऊ शकतात. तिसरा, देशाची प्रगती जीडीपी. चालू वर्षात भारताचा जीडीपी ग्रोथ रेट 6.6% राहील असा अंदाज आरबीआयने लावला आहे. महागाईची चिंता. यावर्षी महागाई 5.1% राहू शकते. पेट्रोल, डिझेल आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वाढणाऱ्या किमतीमुळे महागाई वाढण्याचा धोका आहे. पाचवा, जागतिक संकट आणि पाऊस. जगातील युद्धजन्य परिस्थिती आणि अल निनोमुळे यंदा पाऊस कमी पडला तर त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवरती थोडा परिणाम होऊ शकतो असे आरबीआयने सांगितलेलं आहे. थोडक्यात काय तर आरबीआयने सध्या व्याजदर वाढवलेले नाहीत, पण महागाईवर त्याचं पूर्ण लक्ष आहे. अशाच सोप्या भाषेत फायनान्स, जीएसटी आणि रिअल इस्टेट समजून घेण्यासाठी अर्थसेतू इन्व्हेस्टमेंटला नक्की फॉलो करा. धन्यवाद.